ट्रकमधून येत होता विचित्र आवाज. पोलिसांनी आत रोखवताच खडबड. महिलांनी डोक्याला हात लावला. असा प्रकार लाज शरम जराही काही वाटली नाही. माणूस इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतो का? राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातील नोहर परिसर त्या दिवशी नेहमीप्रमाणे शांत होता, पण अचानक एक अशी घटना घडली ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीती आणि कुतूहल दोन्ही पसरले. संध्याकाळच्या सुमारास एका रस्त्यावरून एक मोठा ट्रक जात होता. बाहेरून पाहिल्यावर तो अगदी साधा मालवाहू ट्रक वाटत होता, पण काही लोकांच्या लक्षात एक विचित्र गोष्ट आली. ट्रकमधून काहीतरी आवाज येत होता. सुरुवातीला लोकांनी तो साधा माल हल्ल्याचा आवाज असेल असे समजून दुर्लक्ष केलं, पण आवाज थांबत नव्हता. उलट तो अधिक विचित्र वाटत होता. काही स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. हा ट्रक काहीतरी वेगळाच आहे अशी शंका व्यक्त करण्यात आली आणि तेवढ्यात पोलिसांची गाडी घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी ट्रक थांबवला. चालक थोडासा घाबरलेला दिसला. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करत असल्यासारखे वाटत होते. ट्रकमध्ये काय आहे असा सरळ प्रश्न विचारण्यात आला. चालकाने उत्तर दिले, बटाटे आहेत. सगळं काही अगदी साधं असल्यासारखं तो दाखवत होता, पण आवाज अजूनही येत होता. पोलिसांनी एकमेकांकडे पाहिलं. संशय आता खात्रीत बदलत होता. त्यांनी ट्रकची झडती घ्यायला सुरुवात केली. ट्रक उघडण्यात आला, पण आवाज मात्र तसाच येत होता. एका पोलिसाने हळूच एक पोतं बाजूला केलं. त्याच्या खाली पोती अजून होती, पण त्या खाली काहीतरी वेगळं असल्याची जाणीव होती. जशी जशी पोती काढली जाऊ लागली तसा तसा ताण वाढत गेला. आसपासच्या जमलेल्या लोकांनी श्वास रोखून धरला होता. आत काय असू शकतं हा प्रश्न सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. पोलिसांनी ट्रक पूर्णपणे रिकामा करण्याचा निर्णय घेतला. एकामागून एक पोती खाली उतरवली जाऊ लागली. वातावरणात एक अजब शांतता पसरली होती. आवाज आता अधिक स्पष्ट ऐकू येत होता. तो कोणत्या तरी वस्तूंचा एकमेकावर आदळण्याचा आवाज होता, पण तो नेमका काय होता हे अजूनही स्पष्ट नव्हतं. ट्रक अखेर पोलीस ठाण्यात नेण्यात आला. तिथे अधिक कसून तपासणी सुरू झाली. प्रत्येक पोतं उघडून पाहिलं जात होतं. काही पोत्यांमध्ये खरोखर बटाटे होते, पण काही पोत्यांमध्ये काहीतरी वेगळं असल्याचं जाणवत होतं. पोलिसांची नजर आता अधिकच तीक्ष्ण झाली. एक पोतं उघडण्यात आलं आणि आत जे दिसलं त्याने सगळ्यांना धक्का बसला, पण अजूनही संपूर्ण चित्र स्पष्ट झालं नव्हतं. तपास सुरूच राहिला. एकामागून एक पोती उघडली जात होती. प्रत्येक पोतं उघडताना ताण वाढत होता. वातावरणात भीती आणि कुतूहल वाढत होतं. लोकांमध्ये चर्चा सुरू झाली. काहीतरी मोठं प्रकरण आहे असं सगळ्यांना वाटू लागलं. महिलांनी तर अक्षरशः डोक्याला हात लावला. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी सुरू झाली. तो सुरुवातीला काहीही बोलायला तयार नव्हता, पण परिस्थिती त्याच्या हाताबाहेर जात होती. हळूहळू सगळं स्पष्ट होऊ लागलं. ट्रकमध्ये बटाट्यांच्या पोत्यांच्या आड काहीतरी मोठं लपवण्यात आलं होतं. पोलिसांनी सगळं बाहेर काढलं आणि मग खरी गोष्ट समोर आली. तो आवाज बिबट्यांचा नव्हता, तर बाटल्यांचा होता. बटाट्यांच्या पोत्यांमध्ये लपवून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी केली जात होती. 1-2 नाही, तर तब्बल 290 कार्टन. त्या कार्टनमध्ये सुमारे 3400 बाटल्या होत्या. ही दारू पंजाबमध्ये बनवलेली असल्याचं समोर आलं. संपूर्ण प्रकरण उघड होताच सगळ्यांना धक्का बसला. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे. पण त्या दिवशी ट्रकमधून येणारा तो विचित्र आवाज अनेकांच्या मनात अजूनही घुमत आहे.